सन्माननीय करण कश्यप आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण पुढे यावं आणि या बक्षीस सोहळ्याकरता जॉईन व्हावं. ओमसाई पिसे संघ, गणेशदादा पाटील, रामदासदादा म्हात्रे आपण त्वरित द्या, मधुकरजी पाटील, कुमार आणि जसा T20 विश्वचषक साऊथ आफ्रिकेला पराभूत करत वेस्ट इंडिजच्या धर्तीवरती जसा जिंकला होता, तसंच अमर कासने संघाने सुद्धा कारनामा केलाय. सुरुवातपासून शेवट WWW विन विन विन. जोरदार टाळ्या, जरा टाळ्या वाजवा. आणि चावेंद्र संघाच्या हातामध्ये जेव्हा झेल बसला तेव्हाच पंचांनी आणि इतर लोकांनी थोडंसं एक चर्चा केली की फायनलचं तिकीट हे चावेंद्र संघाला आहे. भले पराभूत झाले, एकदा त्यांच्याकरता सुद्धा या टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. तर जास्त वेळ न घेता मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. दीपेश भाई, आपसे गुजारिश है. दीपेश भाई यांनी आपल्याला रूम्स उपलब्ध करून दिल्या, जागा उपलब्ध करून दिली. ऑर्केस्ट्रासाठी त्यांचा शाही सन्मान इथून मात्र केला जाईल. 17 गाव प्रीमियर लीग संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे सचिव, सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यावं. आणि सन्माननीय दीपेश भाई, आपसे गुजारिश है इस फेलिसिटेशन का आपको स्वीकार करना है. सन्मान समारोह या ग्राउंडची मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळलेली आहे ते नाव आहे करण कश्यप. आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. विक्रम नाईक सर, यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत करण कश्यप, ज्यांनी या ग्राउंडची मॅनेजमेंट सांभाळली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, ती सोपी गोष्ट नाही आहे मॅनेजमेंट सांभाळणं. सर्कल आखणं, चुना लाईन मारणं, घरापेक्षा जास्त वेळ मैदानावरती दिलेला आहे करण कश्यप. दाभेल मैदान, नेताजी सुभाषचंद्र बोस दाभेल मैदान आपण पाहतोय. यानंतर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मित्रो, ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहिली. लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर शंकर दादा गुलवी, आपण पुढे या. मी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर साहेबांना विनंती करतोय, आपला शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर आपण अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्रा सन्माननीय अध्यक्ष संतोष जोशी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया. मी सचिव साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
अध्यक्ष साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. समालोचक मंच, गुणलेखक ही सर्व मॅनेजमेंटची जबाबदारी ज्यांनी सांभाळली असे संदेश वखारे, मेरी आवाज मेरी पहचान, आणि आमच्या टीमतर्फे त्यांचा सत्कार होतोय. 17 गाव प्रीमियर लीग सन्माननीय राम शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. विक्रम नाईक, त्याचप्रमाणे रोहन पाटील, ओमकार तांबडे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रमोद पाटील समालोचक, त्यानंतर आपण पाहतोय गिरीश वाळंज, पंच लारा सर, त्याच्यानंतर आपण पाहतोय शफीक शेख. या सर्वांचे ज्यांनी जबाबदारी, त्यानंतर गुणलेखक दीप गुंदोलकर, आणि त्याचप्रमाणे सुग्रास भोजन ज्यांनी आपल्याला 3 दिवस दिलं असे निलेश हलके आणि त्यांचे बंधू, आणि रामदास शेळके यांना सुद्धा विनंती करतोय पुढे यायचंय. नावाप्रमाणेच वजनात हलके आहेत. मित्रांनो, भोजन बनवून दिलंय, वेळोवेळी आपल्याला भोजन दिलं, टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्याकरता. खूप काही बोलीसुद्धा त्यांनी आपल्याकरता ऐकल्या असतील, पण सकाळी उठून कांदा पोहे चहा ही बनवण्याची जबाबदारी ही ज्यांनी घेतली, हे असे हलके बंधू आणि शेळके बंधू. कोणाला हळदी समारंभाची ऑर्डर असेल किंवा द्यायची असेल किंवा कुठल्या इतर कार्यक्रमाची ऑर्डर द्यायची असेल, हलके आणि शेळके बंधूंशी संपर्क साधा. सर्व कमिटी मेंबर्स, 17 गाव प्रीमियर लीग सर्व सन्मान्य सदस्य, त्याचप्रमाणे सवर संघाचे कर्णधार, सर्वांचे आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतोय. आणि सन्मान्य अध्यक्ष साहेब आपले सर्वांचे आभार व्यक्त करतायत. सोळागाव टीमचा हा दमन प्रीमियर लीगचा कार्यक्रम आपण दरवर्षी भिवंडीत घेत असतो, परंतु आपल्या सर्वांच्या आग्रहाने, सर्वांच्या विनंतीने आपण हा प्रीमियर लीगचा कार्यक्रम, प्रीमियर लीग टुर्नामेंट आपण दमन या नगरीत अतिशय सुंदररित्या आयोजित केली आणि ती यशस्वी करून दाखवली. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे जे पदाधिकारी असतील, कार्यकारिणीतले सदस्य असतील, सर्व संघातील कर्णधार असतील, समर्थक असतील, खेळाडू असतील, या सर्वांनी सहकार्य केलं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम जो होता टुर्नामेंटचा दमन प्रीमियर लीग ही 100% आपण यशस्वीरित्या पार पाडली. परंतु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे अनेक हात, अनेक चेहरे आपल्याला मदत करत होते आणि त्या सर्वांच्या सहकार्यानेच, केवळ पदाधिकाऱ्यांनी नाही तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मी प्रथम आभार मानेन ते दीपेश भाई यांचं. इथलं जेवढं ग्राउंड लेवलचं काम होतं, हॉटेल असेल, त्याच्यानंतर ग्राउंड सिलेक्शन असेल, ग्राउंड निवडणं, त्यांचं सगळी मॅनेजमेंट दीपेश भाई आणि कल्पेश भाई यांनी स्वीकारली आणि यांच्या सहकार्यानेच
आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकलो, म्हणून दीपेश भाई आणि कल्पेश भाई यांचं मी आभार मानतो. त्याच्यानंतर जे आपल्याला सुग्रास भोजन दिलं, 2 दिवस आपण सुग्रास भोजनाचा आनंद लुटला, ते कासने गावचे कोण, निलेश आणि त्यांची टीम यांचंही मी आभार मानतोय. त्याच्यानंतर या मैदानावरचे कर्मचारी आहेत, त्यांनी अतिशय सुंदररित्या हे मैदान आपल्याला सजवून दिलं, त्यामुळं या मैदानावर सामने खेळण्यास अतिशय मजा आली. मी त्यांचंही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार मानतो. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी जे जे आपल्याला स्पॉन्सर मिळाले, दानशूर व्यक्ती मिळाल्या, त्या सर्व दानशूर व्यक्तींचं मी आपल्या कमिटीच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा म्हटली की ती यशस्वी करण्यासाठी पंचांची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. जर पंचांची भूमिका चुकली तर स्पर्धेत अनेक वाद होतात आणि त्या स्पर्धेला गालबोट लागतोय. परंतु आपल्या जे पंच पॅनेल होते त्यांनी अतिशय निपक्षपातीपणे न्यूट्रल असे आपल्याला डिसिजन दिले, निर्णय दिले आणि त्यांच्यामुळं या स्पर्धेत कुठलाही वाद विवाद न होता अगदी 100% ही यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळं पंच पॅनेल असतील, त्या पंच पॅनेलचं मी आभारी आहे. त्याच्यानंतर स्पर्धेत रंगत भरण्याचं काम कॉमेंटेटर करत असतात, त्या सर्व कॉमेंटेटरचं मी आभार मानतोय. त्याच्यानंतर स्कोरर असतील, कुठलीही चूक न करता अतिशय सुंदररित्या त्यांनी स्कोररचं काम केलं, त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो. आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी इथे जेवढे संघ आले आणि अतिशय सुंदररित्या वर्तन करून या दमण नगरीत त्यांनी आपल्या भिवंडी क्रिकेट किंवा आपली सोळगाव प्रीमियरला कुठेही गालबोट न लावता पंचांचे निर्णय स्वीकारले, पंचांचे निर्णय मानले आणि अतिशय उत्साहाने आणि आनंदाने ही स्पर्धा पार पडली. त्याबद्दल सोळागाव संघाचे जेवढेही कर्णधार असतील, खेळाडू असतील त्या सर्वांचं मी आभार मानतो. त्याच्यानंतर पोगाव संघाचे जे खेळाडू आहेत ती टीम इथे खेळली नाही, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी मात्र महेश वारे आणि त्यांचे सहकारी इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल स्पेशली मी महेश वारे यांचं मी आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावले त्या सर्वांचं मी आभार मानून ही स्पर्धा यशस्वी झाली असे जाहीर करतो. धन्यवाद. भरपूर चांगलं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं, आभार व्यक्त झाले आहेत. त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे आपण बोलूया आणि पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. आणि पारितोषिक वितरण करत असताना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मंडळी नक्कीच सेमीफायनलमध्ये इंजर्ड झाले, असं वाटलं होतं फायनल मॅच खेळणार नाहीयेत, खेळले देखील आणि मॅन ऑफ द मॅच देखील स्वीकारली. नाव आहे नाना गोंदले. 100 झेल नक्कीच पाहिली होती. नाना गोंदले यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे भगवान शेठ भोईर यांच्या माध्यमातून. दीपेश भाई मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देत आहेत, ओनर आहेत ईश्वर प्लाझा हॉटेलचे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, एक असा फलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी ठोकल्या 66 धावा, नाव आहे ओमसाई पिसे संघाचा सदानंद. आपण देऊया उत्कृष्ट फलंदाज. मी सचिव साहेबांना विनंती करतोय, सन्माननीय सीताराम दादा गुलवी आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाची आकर्षक ट्रॉफी द्या. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजासाठी 2 असे गोलंदाज आहेत ज्यांनी प्रत्येकी 7 विकेट घेतल्या, परंतु एका गोलंदाजाने 30 धावा खर्च करून 7 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या गोलंदाजाने 22 धावा खर्च करून 7 विकेट घेतल्या. आणि ज्याने 22 धावा खर्च करून 7 विकेट घेतल्या तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज अमर कासने टीमचा गुरु. मी
रामशेठ पाटील आपल्यास विनंती करतोय आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर देऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंडळी. एक असा क्षेत्ररक्षक ज्याच्याजवळ 9 कॅचेस गेल्या होत्या आणि त्या 9चे 9 कॅचेस त्यांनी पकडल्यात. नाव आहे अमर कासने संघाचा अमोल दलवी. मी महेश शेठ वारे आपणास विनंती करतोय आपला शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. 9च्या 9 कॅचेस चांगल्या प्रकारे जज केल्या होत्या. त्यानंतर देऊया आपण चतुर्थ पारितोषिक. मात्र त्याआधी नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी नाना शेठ गोंदली यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. ते टी शर्ट आपण देऊया. दिलीप बिट्टू पाटील या सीताराम दादा महेश शेठ यांच्या माध्यमातून हे टी शर्ट दिले जात आहे. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक स्वीकारण्यासाठी ओम साई पिसे टीमचे कॅप्टन खेळाडू आपण पुढे या. आपण पाहू शकता चतुर्थ पारितोषिक स्वीकारताना ओम साई पिसे संघ चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु सेमीफायनल मॅच मध्ये त्यांचा प्रवास थांबला गेला. त्यानंतर तृतीय पारितोषिक एजी स्पोर्ट निंबावली संघाचे संघनायक खेळाडू आपण पुढे या. सीताराम दादा आहेतच या ठिकाणी. मी संपूर्ण सर्व मान्यवरांना विनंती करतोय सर्वांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. भगवान भोईर साहेबांना विनंती आहे जॉईन व्हा. शरद दादा गोतारणे हे आपण पाहू शकता तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक मातोश्री चाविंद्रा. आकर्षक ट्रॉफी आहे. भगवान भोईर साहेब अमर भोईर साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे आणि सोबतच कॅश प्राइज आहे आणि त्याच्यामध्ये कॅश प्राइज प्लस झालंय. जे प्लस झाले कॅश प्राइज आहे दीपेश भाई यांच्या माध्यमातून आलंय. हे आपण पाहू शकता द्वितीय पारितोषिक स्वीकारत असताना मातोश्री चाविंद्र संघ त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असावा. ज्याने आपल्या टीमसाठी तब्बल 85 धावा ठोकल्या अमर स्पोर्ट कासने संघाचा भगवान भोईर. दीपेश भाई आपण या. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा हेरो मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत आणि खेळ देखील
चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर प्रथम पारितोषिक अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्र आयोजित सोलागाव प्रीमियर लीग दमन दौरा 2025 चा विजेता संघ अमर स्पोर्ट कासने. आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज आहे आणि दिपेश भाई यांच्या माध्यमातून देखील प्लस कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सोलागाव प्रीमियर लीग दमन